मुंबई पालिकेचे मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्यावर महिलेला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। दादरमध्ये त्यांच्या पत्नीचा प्रचार करण्यासाठी तक्रारदार महिलेच्या घरी ते गेले। त्यानंतर याच महिलेला सुधीर जाधव यांनी दारूच्या नशेत व्हॉट्सअॅपवरून रात्रभर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडिओ कॉल केले। त्यानंतर पोलीस तक्रार करू नये म्हणून आपल्याला धमकावण्यात आल्याचंही सदर महिलेचं म्हणणं आहे। त्यांच्या विरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेचा कारभार सर्वात पारदर्शी असल्याच्या अहवालानंतर पारदर्शकतेवर ओरडणाऱ्यांचेच दात घशात गेलेत असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत भाजपवर केलाय। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला। मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनं मानखुर्दमध्ये सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडलाय। भाजपमध्ये गुंडांना मिळणाऱ्या प्रवेशावरून पवारांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला तर 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा 100% पराभव होईल असं भाकीतही त्यांनी वर्तवलंय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मुंबई काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये। नारायण राणे यांचे समर्थक अशी ओळख असणाऱ्या पूनम कुबल यांना काँग्रेसनं वॉर्ड क्रमांक 70 साठी तिकीट दिलं। मात्र पूनम कुबल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पूनम कुबल यांनी भाजपचा झेंडा हातात घेतलाय। शिवसेनेचे प्रकाश शिंदे यांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे उमेदवार संजय घाडीगावकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून संजय घाडीगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र गेल्या टर्ममध्ये संजय घाडीगावकर यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्यावर 6 वर्षांची निवडणूक बंदी घालण्यात आली होती। तसंच 2 वर्ष नगरसेवक म्हणून घाडीगावकर यांनी घेतलेले लाभ देखील परत केले नाही। या 2 कारणांसाठी घाडीगावकरांची उमेदवारी बाद ठरवण्यात आली आहे। उल्हासनगरमधील कलंकित नेते पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरलाय। तसंच उल्हासनगरच्या विद्यमान महापौर अपेक्षा पाटील यांचाही अर्ज बाद करण्यात आलाय। 3 अपत्य असल्यामुळे ओमी कलानीचा उमेदवारी अर्ज बाद झालाय। भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। तर दुसरीकडे शिवसेनेच्या महापौर अपेक्षा पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जात त्रुटी आढळून आल्या। ठाणे महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेनं पुन्हा उमेदवार निवडताना घराणेशाहीचा झेंडा फडकवलाय। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार, महापौर यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय उलथापालथीमुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। भाजपनं प्रभाग 14 मधून तेजस्विनी दुर्गे यांना उमेदवारी दिली आहे, पण त्याचवेळी त्यांचे वडील राजू दुर्गे यांना भाजपनं तिकीट नाकारले। त्यामुळे आता राजू दुर्गेंनी प्रभाग 10 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। परिणामी प्रभाग 14 मध्ये राजू दुर्गे भाजपचा प्रचार करतील, पण त्याचवेळी प्रभाग 10 मध्ये ते भाजपच्या केशव घोळवेंच्या विरोधात लढणार आहे। त्यामुळे एका प्रभागात समर्थक आणि दुसऱ्या प्रभागात विरोधक अशी दुहेरी भूमिका राजू दुर्गे निभावणार आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं पुणे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या समोर भजन आंदोलन करण्यात आलं। पुणे पालिकेत उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला। यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप बारटक्के यांनी निवडणूक आयोगापासून माहिती लपवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार अमित सारया यांनी केलाय। बारटक्के हे सावरकर नगर प्रभाग क्रमांक 14D मधून निवडणूक लढवणार आहेत। दिलीप बारटक्के यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मात्र गुन्ह्यांची नोंद त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सादर केलेली नाहीये। खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांची माहिती त्यांनी लपवली आहे। परवाना संपला नसतानाही वाहनं ताब्यात घेण्याची मनमानी सुरू असल्याचा आरोप पिंपरीच्या आरटीओ विभागावर होतोय। निवडणूक अधिकाऱ्यांना वाहनं पुरवण्यासाठी आरटीओनं ही मनमानी सुरू केल्याचा दावा पिंपरीतल्या वाहन चालकांनी केला। निवडणुकीच्या काळात सरकारला मोठ्या प्रमाणात वाहनांची गरज लागते, मात्र पुरेशी वाहनं उपलब्ध होत नसल्यामुळे आरटीओनं परवानाधारक वाहनांना लक्ष्य केल्याचा आरोप होतोय।
या प्रकरणी पिंपरीचे आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। पिंपरीतल्या हिंजवडीमध्ये बांधकाम सुरू असताना क्रेन पडून एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत। रवींद्र प्रधान असं मृत पावलेल्या 23 वर्षीय कामगाराचं नाव आहे। बांधकाम सुरू असताना 14व्या मजल्यावर ही घटना घडली आहे। या इमारतीचं बांधकाम सुरू आहे, त्यात ठेकेदार चौधरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय। शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांना ठाण्यातील ज्या ढमाले दाम्पत्याची साथ लावली तेच ढमाले दाम्पत्य शिवसेनेविरोधात उपोषणाला बसलंय। ठाण्यामध्ये तिकीट वाटप करताना शिवसेनेनं निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप विलास ढमालेंनी केलाय। विलास ढमाले हे 1992 ते 97 दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक होते, मात्र त्यानंतर पक्षाकडून त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही। दरम्यान पक्षांतर्गत होणाऱ्या अन्याय सहन करणार नाही असा निर्धार ढमाले यांनी बोलून दाखवलाय। पश्चिम रेल्वेतील नोकरीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या मराठी तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मातोश्रीवर झालेल्या बैठकीच्या दरम्यान तरुणांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला। या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला लावू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी या तरुणांना दिलं। पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या एका नामांकित शाळेच्या बस चालकानं 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी बस चालक दिनेश भितांडेला अटक केली आहे। शाळेतून घरी जात असताना आरोपीनं बसमधल्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला। मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली। मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुंबईतल्या माटुंगा परिसरात सकल ओबीसी समाजाच्या वतीनं महापरिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक हरी नरके उपस्थित होते। यावेळी हरी नरके यांनी केंद्र सरकारच्या ओबीसी धोरणावर सडकून टीका केली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणून घेतात, मात्र अर्थसंकल्पात ओबीसी समाजासाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नसल्याचं हरी नरके म्हणाले। दुबई मार्गे सुरू असलेली सोन्याची तस्करी थांबवण्याचं नाव घेत नाहीये। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे। राशीद शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 1 किलो 48 ग्रॅम वजनाचं सोनं जप्त करण्यात आलंय। जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 27,81,000च्या घरात आहे। डोंबिवलीत सुरू असलेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत। ग्रंथ प्रदर्शनासोबतच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणारा स्टॉल या प्रदर्शनात पाहायला मिळतोय। यासोबतच आपल्याला ई-साहित्याचा अनोखा स्टॉल देखील पाहायला मिळतोय। वाचकांपर्यंत पुस्तकं पोहोचवावी यासाठी ई-साहित्याच्या माध्यमातून मराठी पुस्तकाची विक्री केली जाते। मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मराठी लेखकांच्या छायाचित्रांचं टी-शर्ट असलेला स्टॉल अनेकांचं लक्ष वेधून घेतोय।